नमस्कार मित्रांनो, माझा व्हिडिओ कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही किंवा मी कोणत्याही राजकीय नेत्या किंवा त्या पक्षाला सपोर्ट करत नाही. पण हे जे गुणरत्न सदावर्ते साहेबांचं चाललेलं आहे, तुम्हाला लक्षात येते का? ज्या वेळेस चालू सरकारला कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो किंवा काही मुद्दा येतो, त्यावेळेस चालू सरकार BJP सरकार हे सदावर्ते साहेबांना उचलतात आणि समोर उभं करतात. पहिले एक उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने भोंगा उभा केला होता, आता हा नवीन भोंगा BJP सरकारने उभा केलेला आहे. ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझी मेरी मर्जी मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी. त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही. भाषा असू शकते अर्जबाजारीची, परंतु भाषा हीच बोलली पाहिजे, तीच बोलली पाहिजे, ही सक्ती असू शकत नाही. हे स्पष्टपणे आम्ही मेरी मर्जी झालं का? आता ऐक, ज्या प्रदेशात आपण जातो त्या प्रदेशातली आपल्याला जर भाषा येत असेल तर आपलं दैनंदिन जीवन हे सोयीस्कर होतं, आपले व्यवहार सोयीस्कर होतात. भाषा ही पहिल्यापासून तिथं रुजलेली असते. जर आपल्याला तिथली लोकल भाषा आली, त्या प्रदेशातली भाषा आपण शिकलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतात. मेरी मर्जी करून चालत नाही. का आम्हाला अभिमान नसावा आमच्या भाषेचा? का आम्ही आग्रह धरू नये आमच्या भाषेचा? ऐक जरा. अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे. तर अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय? भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना हवा. संबंधित भाषेचं साहित्य प्राचीन असणं गरजेचं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं. दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. आतापर्यंत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, त्याचबरोबर मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता. साहेब, आपण वकील आहात. हीच गोष्ट जी तुम्ही महाराष्ट्रात चालवलेली आहे, हीच जर साऊथला करून दाखवली ना, सल्यूट करेन तुम्हाला. जर माझा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर लाईक वगैरे करा, सबस्क्राईब करा. ते पण सांगायला लागतं.